नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये झणझणीत असा मुंबई स्पेशल तवा पुलाव करणार आहोत। करायला खूप सोपा आहे आणि चवीला खूप मस्त लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। आपल्याला तवा पुलाव करण्यासाठी बासमती तांदूळ घ्यायचा आहे। आता तांदळामध्ये पाणी टाकून आपल्याला स्वच्छ 2 वेळेस हे तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि झाकून आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। तांदूळ भिजत ठेवलेले आहेत। आता आपल्याला इथे मी 5-6 लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत। लाल मिरच्या पण आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत। तर यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि लाल मिरच्या पण आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत। तर इथे आता अर्धा घंटा झालेला आहे। तर आता आपण बघूया आपले तांदूळ कसे भिजलेले आहेत। तर मस्त अशी आपली लांब सडक हे तांदूळ झालेले आहेत, मस्त असा भिजलेला आहे। आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला शिजत घालायचे आहेत। तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेले तांदूळ शिजवण्यासाठी। तर यावर झाकण ठेवायचं आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे चवीनुसार, अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 पळी तेल घालायचं। तेलानं आपला भात मोकळा सुटसुटीत होतो आणि लगेच यामध्ये आपल्याला हिरवे मटार घालायचे आहेत। तर सगळं असं घातलं की यामध्ये आपल्याला आता तांदूळ घालायचे आहेत भिजलेले। तर इथे मी बासमती तांदूळ पण टाकलेला भिजलेला। चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे झाकून आपल्याला 50%च आपल्याला तांदूळ हे शिजून घ्यायचे आहेत। जास्त आपल्याला शिजून घ्यायचे नाहीत, फक्त 50%च हे तांदूळ शिजून घ्यायचे आहेत। पर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर इथे एक मी बीट घेतलेले आहे। बीटाचे आपल्याला देठ काढून घ्यायचे। बीट आपल्याला तवा पुलावमध्ये किसूनच घालायचं आहे, फक्त आपण याचे देठ काढून घेऊया। तर आता इथे मी गोबी घेतलेला आहे, पानगोबी आपल्याला उभ्या आकारात कट करून घ्यायचा आहे। तवा पुलाव करण्यासाठी आपल्याला सगळ्या ह्या भाज्या आपल्याला उभ्या आकारातच कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी गोबी उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी। कांदा पण आपल्याला उभ्या आकारात कट करायचा आहे, याचे भाग सगळे वेगळे करायचे। तर इथे सगळा असा कांदा आपला कापून झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी एक शिमला मिरची घेतली। शिमला मिरचीमधलं बी काढून घ्यायचे आणि आपल्याला शिमला मिरची पण उभ्या आकारातच कट करून घ्यायची आहे। मस्त हा चवीला तवा पुलाव लागतो। तर आपली शिमला मिरची पण उभ्या आकारात कट करून झालेली। आता शिमला मिरची आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे। टोमॅटोला आपल्याला कट करायचे। टोमॅटोमधलं सगळं बी काढून घ्यायचे आणि आपल्याला उभ्या आकाराचा टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी टोमॅटो उभ्या आकारात कट करीत आहे। टोमॅटो पण आपला कट करून झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। तर सगळे आपल्या भाज्या इथे चिरून झालेल्या आहेत उभ्या आकारात। बीट आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे। तर आता आपण तांदूळ शिजलेले आहेत, आपण तांदूळ आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर मस्त असं आपला 50% हे तांदूळ शिजलेला आहे। आता एक मी इथे बाउल घेतला आहे, त्यावर चाळणी ठेवली आणि आपल्याला यामध्ये भात टाकून घ्यायचा आहे। तर सर्व असा इथे मी भात टाकून दिलेला आहे। खूप मस्त मोकळा झालेला आहे भात। तर यामधलं सगळं असं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर यामधलं सगळं पाणी काढून झालं की उलटण्यानं किंवा चमच्यानं आपल्याला हे भात सगळं एकदा पसरून घ्यायचं आहे। हे बघा खाली इथे पाणी काढून घेतलेलं आहे आपण भातामधलं। तर आता आपल्या मिरच्या पण खूप मस्त भिजलेल्या आहेत। आता आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत। सर्व मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या। आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूणाचे प्रमाण आपल्याला जरा जास्तच घालायचं आहे। यामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिक्सरला आपल्याला हे फिरून घ्यायचे। पहिल्यांदा कोरडेच फिरून घ्यायचे, नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिरच्याची। तर बघा किती मस्त अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता आपण तवा पुलाव करायला घेऊया। तर गॅसवर इथे मी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातले आणि 1 चमचा इथं बटर घातलेलं आहे मी। तर बटर चांगलं वितळलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलले की आपण उभ्या आकारात कट केलेल्या सगळ्या यामध्ये भाज्या घालायच्या। सगळ्या असं ह्या भाज्या आपल्याला एकदा उलटण्याला हलवून घ्यायच्या। आता चांगलं 1-2 मिनटं आपल्याला हे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला खिसून बारीक बीट टाकायचं आहे। बीट टाकलं की चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगले आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 मिनटं या भाज्या चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये आपण केलेली मिरचीची पेस्ट घालायची 1 चमचा यामध्ये। पुन्हा चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचे। चांगलं 2-3 मिनटं आपल्याला हे मिक्स करीत राहायचे, पण आपल्याला कमी गॅसवरचे मिक्स करायचे, कुठेच आपल्याला फुल गॅस करायचा नाही। यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातली आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेले। लगेच यावर अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे। लिंबूनं खूप मस्त असे आपल्या तवा पुलावला चव येते। तर सगळे असे मसाले आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तर चांगलं असे आपली भाज्या शिजलेल्या आहेत। यामध्ये आपण शिजलेला भात घालूया आता। तर इथे मी सगळा असा इथे शिजलेला भात घातलेला आहे बघा। सगळा भात घातला की चांगला असं हे आपल्याला एक सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या भाताला आपल्याला भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आता। तर 2 ते 3 मिनटं चांगलं परतत राहायचं याला।
तर बघा सगळे असे आपले हे मसाले मिक्स झालेले आहेत आता भातामध्ये. तर थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पुन्हा आपल्याला चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर तयार आहे आपला मुंबई स्पेशल झणझणीत असा तवा पुलाव. खूप मस्त चवीला लागतो आणि करायला सोपा आहे. या कमीत कमी साहित्यात होतो. तर नक्की तुम्ही पण करून बघा, खूप मस्त लागतो. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.